तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे. मित्रांनो, आपण पाहत आहात समर्थ लेखणी. शिक्षक म्हणजे फक्त वर्गात उभे राहून धडा शिकवणारी व्यक्ती नव्हे. विद्यार्थ्यांवर आई वडिलांप्रमाणे किंवा आई वडिलांसारखे प्रेम करणारा, त्यांच्या सुखदुःखांची काळजी घेणारा माणूस म्हणजे खरा शिक्षक. करमाळा तालुक्यातील एका गुरुजींनी हे पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. करमाळा तालुक्यातील पोत्रे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शिक्षक बापूराव रोकडे यांचा एक छोटासा पण मनाला स्पर्श करणारा उपक्रम सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्क्रीनवर जे दृश्य बघताय ना, हे फवारणी करणारे कोणी आरोग्य खात्याचे अधिकारी किंवा कर्मचारी नाही आहेत बरं का. हे आहेत पोत्रे जिल्हा परिषद केंद्र शाळेचे शिक्षक बापूराव रोकडे. पावसाळा सुरू झाला की शाळेच्या आजूबाजूला गवत आणि तण मोठ्या प्रमाणात वाढते. या गवतात साप, विंचू आणि इतर विषारी कीटक लपून बसलेले असतात. लहान मुले खेळत असतात किंवा शाळेत ये जा करत असतात. त्यामुळे या कीटकांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब रोकडे गुरुजींच्या लक्षात आली. त्यांनी कोणाची वाट पाहिली नाही, कोणावर जबाबदारी ढकलली नाही, उलट स्वतःच पुढाकार घेतला. शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे त्यांना शेतीच्या कामाचा चांगला अनुभव आहे. त्याने स्वतः पाठीवर फवारणीचा पंप घेतला आणि संपूर्ण शाळा परिसरात वाढलेल्या तणावावर तणनाशकाची फवारणी करायला सुरुवात केली. यामागे कोणताही दिखावा नव्हता, प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती. त्यांच्या मनात एकच भावना होती, आपले विद्यार्थी, आपल्या शाळेतील मुले मुली सुरक्षित राहायला पाहिजे. आणि हीच फवारणी करताना आमच्या समर्थ लेखणीचे सहसंपादक रस्त्याने जात असताना ही फवारणी चालू दिसली आणि त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये ही दृश्य टिपली, जी आम्ही आपल्या पुढे घेऊन आलेलो. आज अनेकदा शिक्षकाची ओळख केवळ वर्गात शिकवणारी व्यक्ती अशी केली जाते, पण बापूराव रोकडे यांनी दाखवून दिले की विद्यार्थ्यांचे शिक्षण जितके महत्वाचे आहे, तितकीच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षतेची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. खर तर रोकडे गुरुजींसारखं इतर शिक्षकांनी फक्त पगार मिळतोय, नोकरी आहे म्हणून वावरण्यापेक्षा विद्यार्थ्यांवर प्रेम करून त्यांच्या सुरक्षतेची, आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे. आपली शाळा आपली जबाबदारी ही भावना केवळ शब्दात व्यक्त केली नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून जपली. त्यांचा आदर्श सगळ्या शिक्षकांनी खरं तर घ्यायला पाहिजे. त्यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मनापासून कौतुक करत आहेत. आणि अशा शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते आणि समाजासमोर एक सकारात्मक असा आदर्श उभा राहत असतो. खरंच समाज बदलायचा असेल तर रोकडे यांच्यासारखे गुरुजी, अशी माणसं, असे शिक्षक गावात असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच अशाच सकारात्मक, प्रेरणादायी आणि आपल्या मातीशी नाळ जोडणाऱ्या बातम्यांसाठी समर्थ लेखणी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वत्र पाठवा, आपल्या मित्रमैत्रिणींना तो शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा. मी हेमंत केळकर, अविनाश जोशी सह समर्थ लेखणी, करमाळा. धन्यवाद. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.